आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। कोल्हापुरात एकामागे एक हत्या झाल्याच्या घटना पाहायला मिळत आहेत। काल सोमवारी सायंकाळी कोल्हापूरच्या तारदाळ येथे मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। किरकोळ वाद विकोपाला जाऊन ही घटना घडली। यामध्ये एका मित्राचा मृत्यू झाला असून हल्लेखोर देखील जखमी झालाय। या घटनेनंतर तारदाळ गावामध्ये भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं असून शहापूर पोलिसांनी तातडीने अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील मध्यवर्ती नागनाथ मंदिर चौकात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील वादातून चांगले मित्र असलेल्या दोन तरुणांमध्ये फूट पडली। या वादातून झालेल्या हाणामारीत एकाने दुसऱ्याची धारदार हत्याराने वार करून हत्या केली, तर हल्ला करणारा स्वतः देखील जखमी झाल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी सायंकाळी घडली। जावेद रशीद मुजावर वय 22 राहणार तारदाळ असं मृत तरुणाचं नाव असून यश तानाजी गायकवाड वय 19 राहणार तारदाळ हा जखमी असून त्याला पोलिसांनी उपचारांती ताब्यात घेतलं। काल सोमवारी सायंकाळी सुमारे 7च्या सुमारास नागनाथ मंदिरासमोरील पाणपट्टी समोर जावेद आणि यश यांच्या जुन्या कारणावरून पुन्हा वाद सुरू झाला। या वादाचे रूपांतर काही क्षणातच झटापटीत झालं आणि दोघांमध्ये जोरदार धक्काबुक्की सुरू झाली। प्राथमिक माहितीनुसार या झटापटी दरम्यान जावेदने चाकू काढून यशवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी यशने चाकू हिसकावून घेत जावेदवर सपासप वार केल्याचे पोलिसांना प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। या अनपेक्षित हल्ल्याने गांगरलेला जावेद गंभीर जखमी अवस्थेत जीव वाचवण्यासाठी तेथून पळत सुटला। तो नागनाथ चौकातून सुमारे 200 मीटर अंतरावरील गणेश मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत गेला। मात्र यशने त्याचा पाठलाग करत तिथेही पोहोचून त्याच्यावर पुन्हा वार केल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।